नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण सध्या इतकं आयाराम गयाराममय झालंय की कधी काय होईल, कोण कोणत्या पक्षात जाईल याचा अंदाज लावणं हे भल्या भल्या राजकीय पंडितांनाही जमत नाहीये। मंडळी, खरं तर सध्या पावसाचाही अचूक अंदाज लावणं हे विज्ञान आणि तंत्रज्ञानानं शक्य केलंय, पण राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज लावणं मात्र खरंच कठीण नाही तर अशक्य झालंय। आता हेच पहा ना, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवसाचं कामकाज आज सुरू झालं। सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू झालं, सरकार विरोधी घोषणा सुरू होत्या, विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ पत्रकारांची लगबग सुरू होती। हे आंदोलन संपण्याच्या आतच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर उर्फ जमो अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं। त्यामुळे पत्रकारांनी जमो अभ्यंकरांची माहिती शोधायला सुरुवात केली। तोच विधिमंडळ सचिवांच्या केबिनमधून एक व्हिडिओ समोर आला आणि त्या व्हिडिओनं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली। त्या व्हिडिओत कोण कोण होतं मंडळी, तर पहिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या बाजूला दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, त्यांच्या जोडीला महायुतीच्या नेत्यांची फौज, पण त्यामध्ये एक चेहरा होता जो महायुतीचा नव्हता, पण तो होता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांचा। मंडळी, एकदम बरोबर ओळखलं, त्याच आमदार सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी चक्क महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ऑपरेशन टायगर 3.0 अधिकृतरित्या सुरू झाल्याच्या चर्चेला उधाण आलं। मंडळी, या घडामोडीनं मवियात फक्त ठाकरेंचंच टेन्शन वाढलंय असं नाही, तर पवारांच्या राष्ट्रवादीतही आज झालेल्या चर्चा लक्षात घेता तिथंही काही ना काहीतरी शिस्त आहे याचा अंदाज येतोय। एकूणच काय मंडळी, विधिमंडळात राक्षसी बहुमत असूनही महायुतीत सुरू असलेलं इनकमिंग आणि त्यामुळं कमकुवत होत जाणारा विरोधी पक्ष पाहून राजकीय जाणकार सशक्त लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त करतायत। एकंदरीतच ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे याची चर्चा आणि विश्लेषण आपण करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा पहिला प्रश्न, खासदारांनंतर आमदार सचिन अहिरांचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र, ठाकरेंचे इतर आमदारही फुटतील असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला यावर उत्तरासाठी दिलेले आहेत। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेत नेमकं काय चाललंय याचा सध्या कुणालाही ठांगपत्ता लागत नाहीये। किंबहुना आपल्या अवतीभोवतीच्या शिलेदारांमधला नेमका आपला माणूस कोण आहे याची उद्धव ठाकरेंना तरी कल्पना आहे का, असा प्रश्न पडावा इतकी धक्कादायक घडामोड आज पाहायला मिळाली। विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे एकनिष्ठ शिलेदार असल्याचं मानलं तरी जात होतं। उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या गोटातील नेते म्हणून त्यांची जाहीर ओळख होती। त्याच आदित्य ठाकरेंच्या शब्दांमध्ये सांगायचं तर अगदी काल परवापर्यंत सचिन अहिर हे त्यांच्या सोबत वावरत होते। आमदारकीच्या पलीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची आणि विविध कामगार संघटनांवरच्या पदांची जबाबदारी अहिरांकडे होती। पण आज सकाळी त्याच सचिन अहिरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी देऊन महाराष्ट्राला धक्का दिला। शिंदेंच्या बंडाला मंडळी 4 वर्ष झाली। त्याच दिवशी म्हणजे 22 जूनला ठाकरेंच्या 6 लोकसभा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता आणि योगायोगानं 4 वर्षांपूर्वी 30 जूनला शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। आज त्याच दिवशी सचिन अहिर हे शिंदेंच्या सेनेत सामील झाले। त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी, कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात। आता 6 मतदारसंघामध्ये काही लोक जाऊन आले, त्यांचं सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय असं मी म्हणतो या ठिकाणी। एक लक्षात घ्या की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही, ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू। खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची
जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं आहे. आणि तुम्ही बघ आता काय होतो, आता तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात काही दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं? काय चाललंय काहीच कळत नाही मंडळी. पण विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करून आता एकनाथ शिंदे आपले नेता असल्याची घोषणा केली. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ उडाली. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत या दोघांनी या घडामोडीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पण विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आणखी एका धक्क्यावर सचिन अहिर यांच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मपरीक्षण करायला हवं असं म्हटलंय. स्वतःची ॲडजस्टमेंट करायला हे आपल्या पक्षात आले होते आणि आमच्या पक्षात येऊन स्वतःचं महत्त्व वाढवून समोरच्या बाजूला बार्गेनिंग पॉवर कशी वाढवेल हे त्यांचे प्रयत्न होते. अहो, शरद पवारांच्या किचन कॅबिनेटमधले म्हणून त्यांना समजलं जायचं, ते त्यांचे नाही झाले तर आमच्या पक्षाशी कसे काही एकनिष्ठ राहू शकतात? आम्ही कसं त्यांच्यावर कल्पना आली होती वरळीत असेल किंवा एकंदरीतच सगळं मला माहित नाही, पण आमच्या वरिष्ठांनी याबद्दल आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, कारण त्यांचे ज्या पद्धतीने चाललं होतं ते माझ्या लक्षात येत होतं. पप्पा सांगा कुणाचे या मराठीतल्या एका जमान्यातल्या सुपरहिट गाण्याच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर सांगा कुणाचे असा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळेल का? हाही एक प्रश्न आहे. पण आपण प्रयत्न तर करून पाहू. तसं पाहिलं तर सचिन अहिर हे मूळचे एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पाईक. 1999, 2004 आणि 2009 सालच्या सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये ते वरळी मतदारसंघातून निवडून आले. पण 2014 साली त्याच वरळी मतदारसंघात एकसंध शिवसेनेच्या सुनील शिंदेंकडून सचिन अहिरांचा 23,000च्या मताधिक्यानं पराभव झाला. त्यापुढच्या 5 वर्षात मंडळी महाराष्ट्राचं राजकारण इतकं बदललं की 2019 साली ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीनं म्हणजे आदित्य ठाकरेंनी थेट विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सुनील शिंदे यांना मिळालेलं मताधिक्य पाहता वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सुरक्षित होताच, पण त्यांच्या प्रतिमेला साजेसा असा शहरीही होता. त्यामुळे 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष असलेल्या सचिन अहिरांना आपल्याकडे वळवण्यात एकसंध शिवसेनेला यश आलं आणि मग वरळीत आदित्य ठाकरे तब्बल 77,000च्या मताधिक्यानं निवडून आले. त्यानंतर एकसंध शिवसेनेकडून 2021 साली सुनील शिंदे यांना आणि मग 2022 साली सचिन अहिर यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली. म्हणजे 2022 साली एका अर्थानं वरळी मतदारसंघात एकसंध शिवसेनेचे 3 आमदार राहत होते. तिघही योगायोगानं एकाच पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे शिंदेंच्या बंडानंतर आणि मनसे विरोधात असतानाही 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे 9,000च्या मताधिक्यानं निवडून आले. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडी पाहता सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोघांनाही आपल्या भावी कारकिर्दीचा विचार हा करावा लागणार आहे. सचिन अहिरांच्या आमदारकीची मुदत ही 2028 साली आणि सुनील शिंदेंच्या आमदारकीची मुदत 2027 साली संपणार आहे. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना त्यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवू शकण्यात कितपत समर्थ आहे हा प्रश्न आहे. त्यामुळे सचिन अहिरांनी यापुढच्या काळासाठी आपली राजकीय सोय ही शिंदेंच्या शिवसेनेत लावून घेतली आहे. पुढची 2 वर्ष ते विधान परिषदेच्या उपसभापती पदावर नक्की राहू शकतात. त्यानंतर शिंदेंची शिवसेना त्यांना विधान परिषदेवर पाठवू शकते किंवा 2029 साली सचिन अहिर हे वरळी किंवा शिवडी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही आहे. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवलंय, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर. कसं चालतंय तुम्हाला? हे भाजपनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो, हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही आहे. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण
कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार. मंडळी, सचिन अहिरांच्या पक्षांतरावर आपण एकनाथ शिंदेनं ऐकलं, सचिन अहिरांनं ऐकलं, आदित्य ठाकरेंना ऐकलं, पण हे झाले राजकीय दावे आणि प्रतिदावे. पण या पक्षांतराबाबत कायदा नेमकं काय सांगतो आपण तेही पाहूया. अपात्रतेची कारवाई होऊ शकणार नाही, कारण जी 10वी सूची आहे, जे शेड्यूल 10 आहे, त्याचा पार्ट 5 जो आहे तो अशा इलेक्शनला म्हणजे सभापती आणि उपसभापतीच्या इलेक्शनला इम्युन करतो, कारण त्यांच्यासाठी हा अँटी डिफेक्शन लॉ लागू होणार नाही. त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, इलेक्शन कंटेस्ट करण्याच्या अगोदर त्यांनी त्या मेंबरशिपचा, त्या पॉलिटिकल पार्टीचा ज्याचे ते होते किंवा ज्या ते बिलॉंग करतात त्याचा त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, आणि ते दिल्यानंतर ते कंटेस्ट करू शकतात. त्यांना अँटी डिफेक्शन लॉ लागू होणार नाही, कारण त्याच्यासाठी शेड्यूल 5 हे एक्सेप्शन आहे. म्हणजे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत केलेला प्रवेश, याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे. त्या दोघांचीही चर्चा करण्यात आणखी एक महत्त्वाची बातमी, आणि ती आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह तयार झालेत. त्यातला एक गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय पुढे करतोय, तर दुसरा गट थेट एनडीएची वाट धरावी अशी भूमिका घेत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात शांततेनं सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं दिसतंय. ठाकरेंचे 6 लोकसभा खासदार फुटल्यानंतर पवारांचेही खासदार फुटणार अशी चर्चा सुरू झाली होती, कारण विकास निधीसाठी विरोधी बाकांवर बसून काहीही फायदा नाही आणि म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो असं ठाकरेंचे बंडखोर खासदार अगदी उघड उघड सांगतायत. त्यामुळेच की काय पवारांच्याही काही खासदारांनी विरोधी बाकांवर बसण्यापेक्षा मतदारसंघांच्या विकास कामांसाठी म्हणून एनडीएत घटक पक्ष म्हणून संधी मिळणार असेल तर त्या दिशेनं गेलं पाहिजे असं मत व्यक्त केल्याचं समजतं. तर दुसरीकडे पक्षातील दुसरा गट हा काँग्रेस सोबतच राजकीय भविष्य किंवा भवितव्य हे सुरक्षित असल्याचा दावा करत आहे. आम्ही आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे. तुम्ही पक्षात आमच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या संभाव्य घडामोडीबाबत चर्चा केली, किंबहुना जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांनी काय म्हटलं तेही पाहिलं. पण आजचा आपला मुख्य विषय होता तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतून सचिन अहिर, आमदार सचिन अहिर यांनी शिंदेच्या शिवसेनेत केलेलं पक्षांतर आणि खास करून शिवसेनेनं त्यांना उपसभापती पदाची दिलेली उमेदवारी. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे हे दोघंही आपल्यासोबत आहेत. त्या दोघांचेही आपल्याला